उन्हाळ्यासाठी खास आज आपण नाचणीचं पीठ आणि बेसनाचे लाडू करणार आहोत। लाडू करायला एकदम सोपे आहेत, चवीला खूप छान लागतात। संध्याकाळी चहाच्या वेळेला थोडी भूक लागते, त्यावेळेला पटकन तोंडात टाकायला मस्त ऑप्शन आहे। मी अस्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अशीच एक मस्त हेल्दी रेसिपी करणार आहोत। तर हे लाडूचं माप घेण्यासाठी मी मेजरिंग कप वापरणार आहे, पण त्याऐवजी तुम्ही घरातली कुठली एखादी वाटी घेऊ शकता, पण त्याच वाटीने बाकीच्याही गोष्टी मोजून घ्यायच्या। नाचणी थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात खाल्लेली चांगली। नाचणीच्या वड्या, नाचणीची उकड, नाचणीचा शिरा अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत। सगळ्या रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर चेक करा। एका मोठ्या बाउलमध्ये 1 कपभर नाचणीचं पीठ घेतलं आहे। आता यामध्येच मी अर्धा कप बेसन घेते। फक्त नाचणीच्या पिठाचेही लाडू करू शकता, पण थोडं असं बेसन यामध्ये घातलं ना, लाडूला जास्त छान चव येते, त्यामुळे अर्धी वाटी बेसन यामध्ये मी घालते आहे। गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे। यामध्ये हे नाचणीच्या पिठाचं आणि बेसनाचं मिश्रण घालूया आणि सुरुवातीला यामध्ये तूप वगैरे न घालता 5-7 मिनिट आपण हे असं कोरडंच भाजून घेणार आहोत। मंद गॅसवर तूप न घालता पीठ असं थोडं कोरडं भाजून घेतलं ना की पीठ भाजायलाही सोपं जातं आणि गरजेपेक्षा जास्त तुपाचा वापरही होत नाही। तर साधारण 5-7 मिनिट पीठ मी असं कोरडं भाजून घेतलं आहे। मेजरिंग कपनी मोजून अर्धा कप मी इथे तूप घेतलं आहे, त्यातलं अर्धच तूप मी सुरुवातीला यामध्ये घालते आणि अर्धं उरलेलं तूप मी नंतर वापरणार आहे। आता तूप घालून हे पीठ आपण छान खरपूस भाजून घेऊया। पीठ आधीच भाजलेलं आहे, त्यामुळे पीठ भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही। तूप घातल्या याचे असे थोडे गोळे होतात, ते आपण एखाद्या ठोकळ्याने किंवा वाटीच्या मागच्या बाजूने मोडून घ्यायचे, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित सारखं भाजता येतं। पिठाचे असे गोळे मोडून घेतले ना की पीठ भाजायला त्रास होत नाही, अगदी व्यवस्थित सारख्या रंगावर पीठ भाजता येतं। यामध्ये नाचणीचं पीठ आहे, त्यामुळे थोडासा लालसर रंग आहेच, त्यामुळे पीठ भाजलं गेल्यावर रंग खास बदलत नाही, पण भाजला गेल्याचा सुगंध नक्कीच यायला लागतो। तर साधारण अजून 10 मिनिट मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे। तर इथे आपलं पीठ भाजून झालेलं आहे। पीठ मी एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच कढईत मी आता अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेते। खोबरं आपल्याला खूप लाल रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे, किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं थोडं मॉइश्चर कमी होतं आणि मग लाडू बरेच दिवस टिकतात। 2-1 मिनिट भाजल्यावर खोबऱ्यालाही किंचित गुलाबीचा रंग यायला लागलेला आहे। तर इथे आपलं खोबरंही भाजून झालं आहे। नाचणीचं पीठ, बेसन भाजून झालं आहे, खोबरंही व्यवस्थित भाजून झालं आहे। थोडं गार झाल्यावर हाताने थोडं कुस्करून घेते, तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता। तर इथे लाडूची आपली बेसिक तयारी झालेली आहे। दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूला असलेल्या बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। पुन्हा मी तीच कढई ठेवली आहे। सुरुवातीला पीठ भाजण्यासाठी आपण अर्धा वाटी तूप घेतलं होतं, त्यातलं थोडं तूप ठेवलं होतं, ते मी या कढईत घालते। काही बदामाचे काप थोडे परतून घेते। बदामाचे काप असे थोडे परतून घेतले की छान कुरकुरीत होतात आणि त्यामुळे लाडूमध्ये खूप छान लागतात। थोडासा रंग बदलेपर्यंत बदामाचे काप परतून घेऊया। बदामांचा रंग बदललेला आहे। लाडूच्या मिश्रणात बदामाचे कापही मी काढून घेते। आता याच तुपामध्ये मी 1 कपभर बारीक चिरलेला गूळ घालते। गूळ इथे आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचा नाही। तुपामध्ये असा गूळ घातला ना की गूळ अगदी पटकन वितळतो। साधारण 2-1 मिनिटात गुळाचे खडे अगदी व्यवस्थित वितळलेले आहेत। मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। लाडूच्या मिश्रणात हा वितळलेला गूळ घालते। गूळ लाडूच्या मिश्रणात व्यवस्थित मिसळून घेऊयात। 4 हिरव्या वेलचीचे दाणे आणि थोडं जायफळ मी थोडं कुटून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालते। यामुळे लाडूला अगदी मस्त स्वाद येतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हाताने वळण्या इतपत लाडूचं मिश्रण गार झाल्यावर एका हाताच्या मुठी जितकं मावेल तितकं लाडूचं मिश्रण घेतलं आहे आणि याचे लाडू वळून घेते। तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे, त्यामुळे लाडू अगदी सहज वळला जातोय। तर इथे आपला 1 लाडू वळून तयार झालेला आहे। असेच मी बाकीचे लाडू वळून घेते। तर या संपूर्ण प्रमाणात आपले मध्यम आकाराचे 14 लाडू झालेले आहेत। यातला 1 लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। लाडू अगदी परफेक्ट होतात। लाडू चवीलाही खूप छान लागतात, त्यामुळे उन्हाळ्यात एकदा तरी हे लाडू नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह। धन्यवाद।